हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. सो तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल, आनंदी असाल. तर आज आहे शनिवार आणि वाजले आहेत 11:15 आणि माझं काही जेवणाला सुरुवात नाही झाली आहे बिकॉज सॅटरडे आहे. तर सगळा लेझीनेस चाललाय, लेझी चाललाय. पण उठली तर होती मी सकाळीच. आज देवांश अक्षरशः सकाळी 5 वाजताच उठलाय, तर मी त्याच्याबरोबरच उठली आहे. आणि बाहेर मग बेडरूममधून बाहेर आलो 7 वाजता आणि मग तेच त्याला सकाळी उठल्या खाणं पिणं ते त्याला करून दिलं. आणि आतापर्यंत मी अशीच बसली होती, खूप कंटाळा आला होता आज. आणि शैलेश पण बाहेर रनिंगला वगैरे गेले होते, तर ते येईपर्यंत मग मी अशीच बसली होती. तर म्हटलं आता ते आले, देवांशला ते बघतायत, तर म्हटलं मी आता जेवणाला लागते आणि व्लॉग सुद्धा स्टार्ट करते. तर बस आता जेवणाला लागते आणि चाललंय आहे सगळ्यांचं. शैलेश आणि देवांश मस्त बाहेर तिकडे पॅटिओमध्ये बसले आहेत आणि प्रिशा आतमध्ये आहे, ती पण आताच उठली. तिने ब्रेकफास्ट वगैरे केला. मी आज शिरा बनवला होता, देवांशला सकाळी बनवला होता, तर मग सगळ्यांनाच झाला शिरा. तर आता म्हटलं की लंचला सुरुवात करते. आणि येस, आणि दुपारी आपल्याला बाहेर जायचं आहे एकदम एका स्पेशल ठिकाणी. ते तुम्हाला कळालंच असेल व्हिडिओच्या टायटलवरून वगैरे. पण सुपर एक्सायटेड आहोत आम्ही आज सगळेजणच, कारण का पहिल्यांदाच चालू आहोत तिकडे. सो स्टे ट्यून. आणि आता बस जेवणाला लागते. आणि जेवणाला आज मी बनवणार आहे कोबीची भजी आणि पाव. तर असं प्लॅन आहे माझा. तर आता पटापट तेच करते, पटकन होईल पण, कारण का आता लवकरच निघायचं. ऑलरेडी 11 वाजले आहेत आणि मग दुपारवरती आज ऊन सुद्धा खूप बाहेर पडलंय. तर जितकं होईल तितकं लवकर निघायचा प्रयत्न करायचा आहे. तर चला आता किचनमध्ये. तर येस, किचनमध्ये आली आहे. आणि इकडे आता पहिला मी देवांचा व्हेजिटेबल पुलाव बनवायला ठेवला आहे. आता त्याच्या शिट्ट्या झाल्या की ते बनेल, कारण का तो अजून आमच्यातलं असं खायला बघत नाही, जरा प्लस जेवण स्पायसीच असतं. तर मग त्याला मी असं काहीतरी वेगळंच बनवते. आणि बस थोडासा सकाळचा शिरा हा राहिला आहे, तो आता मी शैलेशलाच खायला सांगते. हे जरा असं ठेवायला पण कंटाळ येतो. मग खाताय ना हो? हां, मग ते खातील, त्यांना आवडतो शिरा, तर मग त्यांना देते. आणि ते थोडेसे कॅमेरा शाय आहेत, तर मग ते लाजतात कॅमेरा समोर यायला. मी आता बाकी पुढच्या कामाला लागते. आणि कोबी होतं माझ्याकडे, बरेच दिवस झाले, थोडासा इथून खराब पण झालाय, पण मी याची पानं काढून नीट क्लीन करून घेईल. आणि आता बस त्याला बारीक चॉप करते चॉपरला आणि मग बाकीचं सुरुवात करते कामाला. तर मी कोबी छान बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलाय या चाळणीमध्ये. आणि याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे आणि कढीपत्ता आणि मिरची, आणि जसं आपण भजीमध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ टाकतो तर तेच टाकणार आहे. आणि आता सगळं झालं, आता चॉपिंग करते पटापट आणि बनवायला घेते. 11:15 वाजले, लेट होतंय. तर हे भजीचं सगळं तयार झालं आहे. आणि मी याच्यात अजिबात पाणी घातलं नाही. जे कोबी आणि कांद्याला पाणी सुटतं मी त्याच्यातच सगळं मिक्स केलं. आणि मी आता भरपूर अशी कोथिंबीर टाकली, कोथिंबीरची चव खूप छान येते. आणि मसाले जर बघितला तर तुम्ही, मी धने जिरं पावडर, आपलं लाल तिखट, हळद, मी एवढंच मसाले टाकले, जास्त नाही, कारण का मिरची वगैरे मी ऑलरेडी टाकली होती, 2-3 मिरच्या टाकल्या आहेत, त्याच्यामुळे थोडीशी स्पायसीच होईल. आणि तेल इकडे गरम करायला ठेवलंय. तर आता पटपट भाजी तळून घेते. आणि माझ्याकडे सुकं खोबरं आणि जी लसूणची चटणी असते ती थोडीशी आहे, बघूया जर कमी पडली तर मग मी आता ती पण बनवीन. तर पहिला आधी भाजीच तळून घेते, कारण का मग पटापट आटपायला लागेल आता. भजी वगैरे फ्राय करायचं असेल तर मी ऑलवेजच मागच्या साईडलाच फ्राय करते, कारण का याचा जो बेस आहे ना एवढा स्लिपरी आहे. इकडे पुढच्या साईडला तर फ्राय करायला खूप भीती वाटते. आपोआप जे काही पॉट असतं जेवणाचं ते आपोआप पुढे सरकत येतं. जसं भारतामध्ये शेगडी असते तसं इकडे फार रेअर बघायला मिळते. इकडे सुद्धा असतात, बऱ्याच अपार्टमेंटमध्ये मी बघितले आहेत, त्या आपल्यासारख्या शेगड्या असतात. पण इकडे हे मला इंडक्शन एकदम हे मिळालं आहे, बेस मिळाला आहे, त्याच्यामुळे हे फार स्लिपरी आहे. त्याच्यामुळे जे काही तळायचे पदार्थ असतील ते मोस्टली तरी मी असे मागेच तळते. आणि ते खरंच खूप एक सेफ्टी पण चांगली आहे. इव्हन मी इंडियामध्ये असताना सुद्धा मागच्याच बर्नरवरती हे करायची, फ्राय वगैरे करायची. तर एक चांगलं आहे हे. आणि पहिली बॅच भजीची तयार पण झाली आहे बोलता बोलता.
तर भजी मस्त रेडी आहे आणि मी मगाशी बोलली की चटणी मला बनवावी लागेल, तर चटणी ॲक्च्युली खूपच कमी आहे, बघू शकता ही खूपच थोडीशी राहिली आहे. तर मग मी आता खोबऱ्याची चटणी पण बनवून घेते. तर माझ्याकडे हे कोकोनट फ्लेक्स आहे, हे खिसलेलं खोबरं आहे, सुकं खोबरं, आणि हे मी लसूण सोलून घेतले आताच. आणि बस आता याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकून मी मिक्सरला फिरवून घेते बारीक, आणि चटणी तयार. आणि बस आता जेवायचंच आहे. शैलेशने पाव वगैरे घेऊन आलेच आहे, तर मग येस आता पटापट करते, 12 वाजले. बस किचन वगैरे छान आटपलं आणि घरातला सगळा केर वगैरे काढून घेतला, केर कचरा वगैरे. आणि इकडे डायनिंगला मी जेवण आणूनच ठेवलंय, पण शैलेश देवांशला भरवत आहे, तर म्हटलं त्याला आधी भरवून घ्या आणि मग जेवायला आपण बसूया. तर प्रिशा, मी आणि शैलेश अजून जेवायचे बाकी आहोत, पण ठीक आहे, बाकी घरातली सगळी कामं झाली आहेत, त्याच्यामुळे काही वाटत नाही. आणि आज बाहेर ऊन खूप आहे, खूपच आज ऊन पडलंय, कारण का सकाळी शैलेश रनिंगला गेले होते, तर बोलतात आज एवढं ऊन पडलंय की अक्षरशः खूप घाम सुटतोय. तर इकडे वेदरचा हाच प्रॉब्लेम आहे, कधी एवढी थंडी असते, ऊन असताना पण थंडी असते, आणि कधी आज एवढं ऊन पडलंय की खूप असं एकदम असं वातावरण गरम गरम वाटतंय, त्याच्यामुळे. तर येस गाईज, आणि आता बघूया, देवान सकाळी लवकर उठला आहे, तर बघूया तो झोपतोय की नाही ते, कारण का आम्ही तेच म्हणतोय की आता वाजले 12:30, तर तो झोपला 1 तास तर बरं होईल, अदरवाईज मग तो खूप क्रँकी होतो, आणि कुठेतरी मुलं क्रँकी झाली की आपलं पण थोडीशी चिडचिड व्हायला सुरू होते. तर मग तेच आहे, बघूया तो झोपतोय की नाही. आधी मला जेवू दे आणि पहिला आम्ही जेवून घेतो, कारण का आम्हाला पण भूक लागली. सकाळी तर मी लवकर ब्रेकफास्ट केला होता, कारण का लवकर उठली होती. तर येस, चला मग मी तुम्हाला आता डायरेक्ट भेटते जेव्हा आम्हाला बाहेर निघायचं आहे. तुम्हाला मी डायरेक्ट आता रेडी होऊनच भेटते. सो चला. तर आता वाजले दुपारचे 2 आणि आम्ही निघालो आहोत बाहेर. तर जसं मी मगाशी तुम्हाला बोलली की आपल्याला जायचं आहे बाहेर, तर आज आम्ही निघालो आहोत स्ट्रॉबेरी पिकिंगला. तर इकडे आता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, तर म्हटलं की चला स्ट्रॉबेरी पिकिंगला जाऊया आणि बघूया की स्ट्रॉबेरीचे फार्म कसे असतात. तर आमचं सुद्धा फर्स्ट टाइमच आहे, तर सुपर एक्सायटेड, कारण का बघितलं आहे, ऐकलं आहे, म्हणजे इंटरनेटवरती चेक केलं आहे, तर असं तर खूप छान वाटतं बघायला. तर लेट्स सी की असं रिअलमध्ये किती छान वाटतंय बघायला. आणि त्या फार्मचं नाव आहे बेरी स्वीट एकर, आणि आम्हाला आमच्या घरापासून 1 तास लांब आहे. तर येस, आता 2 वाजल्यात, म्हणजे आम्हाला पोचायला 3 दाखवतात ना शैलेश? येस, आम्हाला 3 वाजतील पोचायला. तर चला आता डायरेक्ट आपण भेटूया फार्ममध्येच. आम्ही जस्ट पोचलो आता, आणि आता वाजले 3:05 बरोबर, आणि इकडे आम्ही पोचलो आहोत. इकडे वरती बघू शकता बेरी स्वीट, आणि बस इकडे चेक इन वगैरे करायचं आहे, तर लाईन आहे थोडीफार. तर मागे बघू शकता केवढी मोठी शेती आहे ही स्ट्रॉबेरीची, आणि आम्ही चेक इन केलं, आणि हा मी एक बॉक्स घेतला, आणि हा आहे $7चा एक बॉक्स, आणि एक $4चा होता. तर आम्ही एकच मोठा घ्यायचं ठरवलं, आणि बस झाला, जास्त पण घेऊन काय फायदा नाही, ते खराबच होणार, त्याच्यामुळे आम्ही हा एकच घेतला आहे. तर याच्यात जितके भरून होतील तितके घ्यायचे आपण. तर इकडे बघू शकता मागे बरीच लोक आहेत, स्ट्रॉबेरी पिकिंग करतायत. तर चला आता आपण पण स्टार्ट करूया.
वाटतंय ना. आणि आता ऊन पण कमी झालं त्याच्यामुळे खूप छान वाटतंय, एकदम छान. एकदम असे बघू शकता इतके खूप मोठे मोठे स्ट्रॉबेरीज आहे तिकडे. प्रिशू कसं वाटतंय दाखव. येस मस्त आहे. शेतीमधून असं काहीतरी फळं पिकिंग करायला खरंच खूप छान वाटते. आणि तिकडे पण बघू शकता खूप छान छान पिकअप केलं स्ट्रॉबेरीज. आणि इतकं छान एक्सपिरियन्स आहे ना खरंच. आणि स्वतःच्या हाताने या शेतीमधून असं फळ तोडणं खूप छान वाटतंय. आणि इकडे मी बघते हे लोक सगळे असेच म्हणजे अजिबात धुवत नाही, असेच खात आहेत. तू आवडली स्ट्रॉबेरी? हां. आणि खूप छान मेंटेन केलं. मला तर हे सांगायचं म्हणजे वाटतं की खूप छान मेंटेन केलं. अजिबात या स्ट्रॉबेरीचं तुम्ही बघू शकता कुठेही माती वगैरे नाही लागली, खूप क्लीन आहे. तर आणि खूप मस्त मजा आली, मस्त मजा येते ॲक्च्युली. तर आम्ही एवढी स्ट्रॉबेरी पिकअप केली आणि खूप मजा आली. खरंच खूप छान वाटलं. म्हणजे खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. एवढं छान मेंटेन केलं आहे ना ही शेती. अजिबात कुठे चिखल नाही आहे किंवा त्या स्ट्रॉबेरीजवरती माती वगैरे नाही आहे. ते खूप छान आहे खरंच. म्हणजे खूप मस्त वाटलं एकदम. आणि बस आता याचं पेमेंट करायचं आहे आणि निघायचं आहे घरी. तर एकदा परत तुम्हाला दाखवते मागे किती छान वाटतंय. चला आता पेमेंट करायला. अच्छा, तुम्ही दोघं खेळताय.
इकडे एक सोविनियर शॉप आहे त्यांचं, तर त्यांचं एक मार्केट आहे. तर लेट्स गो, आपण बघूया आज जाऊन काय काय आहे ते. काय घेतलंस मार्केटमधून? छान आहेत ना सगळे स्ट्रॉबेरीज. एन्जॉय. तुला आवडले? तर आम्ही आता जस्ट निघालो आणि आता वाजले आहेत 4, 4:15 वाजले आणि बरोबर 3 वाजता तिकडे पोहोचलो. 1 तास वगैरे होतं तिकडे. खरंच खूप मजा आली. एक वेगळाच एक्सपिरियन्स होता त्या शेतीमध्ये जाऊन स्वतःच्या हाताने स्ट्रॉबेरी पिक करायचं. खूप मजा आली. आणि त्यांचं जे मार्केट होतं तिथे त्यांचं सोविनियर्स वगैरे ठेवले होते. खूप छान होतं ते, असं बनवलेलं एकदम असं कवा एकदम गर्लिश असं, पण सगळ्याच गोष्टी खूप कॉस्टली होत्या. तर आम्ही काही जास्त घेतलं नाही. प्रिशाला 2 पेन्सिल्स आवडल्या तर तिने त्या घेतल्या. तर ओव्हरऑल आजचा दिवस खूप छान गेला. आज सकाळपासूनच मी तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर केल्या. सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा माझा प्रयत्न मी केला. आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब